आता जो तुम्ही व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय, त्याच्यावरती जे ट्विटर आहे ते पाहिला हा व्हिडिओ आहे तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. जर चॅनलवरती कोणी नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिकवरती ट्विटर आपल्या चॅनलवरती मिळून जाईल. आता तुम्हाला काय करायचं, व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकडे ते ओपन करून घ्यायचं आहे. कॅपकडे ते ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि आपण जो बीट मॉड्यूल दिला आहे तो तुम्हाला ते सिलेक्ट करून सिम्पली इथून ॲड करायचा. हा बीट मॉड्यूल ते ॲड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला खूप सारे ऑप्शन येऊन जाते, थोडे ते स्क्रोल करायचं आहे आणि तुम्हाला एक्स्ट्रा काढूचं ऑप्शन आहे सिम्पली त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून वेगळं होऊन जाईल. आता हा जो बीट मॉड्यूल आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि ह्या बीट मॉड्यूलमध्ये आपण जेव्हा बीट दिलेत 1 2 3 अशा बीट असतील तर जेथून चेंज होतील तर तिथून हा जो बीट मॉड्यूल आहे तो स्प्लिट करायचा आहे. पहिली बीट बघायची आपली कुठे चेंज होते, इथे बीट अशा इथून चेंज होते. तर आधी ते आपल्याला काय करायचं, इथून चेंज होते तर सिम्पली त्याच व्हिडिओवरती क्लिक करायचं. पहिलं ऑप्शन स्प्लिटचं आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे हा जो व्हिडिओ आहे तो शेवटच्या बीटमार्कपर्यंत तुम्हाला कट करत न्यायचा आहे. कट केल्यानंतर हे जे वेगवेगळे भाग होतील त्यामध्ये इथून तुम्हाला आता आहे ना वेगवेगळे इथून फोटो ॲड करून घ्यायचे तुमचे. तर पहिला ही जे वेगळा भाग झाला आहे त्यावरती क्लिक करायचं, खाली थोडे इथं स्क्रोल करायचं आहे. रिप्लेसचा ऑप्शन त्यावरती क्लिक करून तुमचा जो इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून घ्यायचा आहे. इथे पण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे. आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला सर्व फोटो इथून ॲड करून घ्यायच्या शेवटच्या बीटमार्कपर्यंत. तर मी काय करतो, इथून सर्व फोटो इथून बीटमार्क इथून ॲड करून घेतो, तुम्ही पण घ्या. येथे तुम्ही पाहू शकाल की सर्व फोटो बीटमार्क इथून स्प्लिट करून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर इथून आपण सर्व फोटो इथून ॲड सुद्धा केलेले आहेत. तर इथून सर्व फोटो ॲड केल्यानंतर हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं, यामध्ये तुम्हाला इफेक्ट न्यूज आहे ब्लास्ट नावचं इथून सिलेक्ट करायचं आहे. ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण कमी करायची आणि इथून मग अप्लाय टू ऑलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. आणि हे जे आपलं पहिले आहे ना त्या 6 फोटो लाईक इफेक्ट इथून सिलेक्ट करायचा आहे. सिम्पली हा जो आपला पहिला फोटो त्यावरती क्लिक करायचा आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. इथे तुम्हाला इनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल फेड इनचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ असेल संपूर्ण याच्यावर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. सेम प्रोसेस आपल्या त्याच्या पुढचे जे फोटो राहिले त्या फोटोला करत आणायचे आणि सिम्पली हे जे आपला 6 सेकंद तिथला फोटो आहे ना त्या फोटोला इथून काहीच नाही करायचे. जे 4 फोटो आहे 6 सेकंद तिथले त्या फोटोला काहीच नाही करायचं, हा असे ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो आपला 7 सेकंद आहे तिथला फोटो तिथे द्यायचा आहे. त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे. ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इंच ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल पेंडिंग इथून सिलेक्ट करायचं आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधला सिम्पली रॉक व्हर्टिकल इथून एक सिलेक्ट करायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक प्रोझेंटल इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा त्या फोटोला. त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच सिम्पली सिविंग बॉटमचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या येईना इनमधलाच क्रिस क्रॉस सेकचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच लुमिंग फ्लॅश हा जो व्हिडिओ आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना इनमधलाच वूशचा जो व्हिडिओ आहे तो सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पहिले एन्जू द्यायचं आहे. इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला आहे ना ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल डायमंड झूमचं इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्या व्यक्ती लेंथ असेल हा जो आपला आहे ना 7 सेकंदाच्या मागचा फोटो त्या फोटोपर्यंत ठेवायची. त्याच्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड 10 ठेवून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना 7 सेकंद तिथला फोटो तिथे यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून तुम्हाला आहे ना ट्रेंडिंगमध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जाईल सेक नावाचा. त्याच्यात नाही मिळाला तर नाईट क्लबमध्ये इथून तुम्हाला मिळून जाईल. सिम्पली इथून सिलेक्ट करायचं आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 7 सेकंदाच्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची आणि नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे. स्पीड आहे ते 15, इंटेन्सिटी 15 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून येतो तुम्हाला आहे ना सिम्पली नाईट क्लबमध्येच एक इफेक्ट मिळून जाईल असतलचा इथून सिलेक्ट करायचं अशा प्रकारे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच लेअरवरती पुन्हा आपल्याला क्लिक करायचं आहे. डुप्लिकेटचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे 2 नंबरला त्यावरती क्लिक करून येतो तुम्हाला लेन्सच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये मग इफेक्ट मिळून जाईल मिनी झूमचं इथून सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तो तुमचा जो व्हिडिओ आहे इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.